विचारताय स्टॉल लावायला काहीच पण आमच्या इथं उद्या आचारसंहिता आहे. आमच्याकडे इलेक्शनच नाही आहे आमच्या तालुक्यात. तालुक्यात इलेक्शन नाही आमच्या. मॅडम अच्छा ठीक आहे. ते परमिशन मागितले आणि ते यांचं म्हणणं आहे की ग्रामपंचायत यांनी सूचित केलं होतं की पाणी मागणी अर्ज देण्यासंदर्भात यांनी काय केलं बरं रविवारी आलेत चिपकवायला. त्याच्यानंतर ग्रामसेवकांची काय तुमच्या सगळ्यांनी त्याच्यावर दिले त्यांना फोन करायचे. ज्या दिवशी आपली मीटिंग झाली त्या दिवशी परत दिले होते. म्हणून मी ते ग्रामपंचायत सदस्य आहेत. तुम्ही जे म्हणता ना वांगी ग्रामपंचायतीमध्ये काय आलंय तिथं 17-11 हे 17-11 कळवलंय. ठीक आहे 17-11 ह्या ग्रामपंचायतचं आहे. प्रत्येकाने याच्यावरच मारले प्रत्येकाला. हे आपण वांगीच्या इथे यांचं असं म्हणणं आहे की पाणी मागणी जो अर्ज आहे त्या संदर्भात आम्ही ग्रामपंचायत सूचना दिल्या होत्या आणि मागणी नोंदवण्यासाठी आम्ही सांगितल्यानंतर सूचना दिली. आम्ही घेऊन आलो 20-25 नंतर मॅडम. आणि विनंती आहे सगळ्यांनाच विनंती आहे की तुम्ही उगीच काय माहिती आहे का की जे स्पष्ट तुमच्याकडे चुका झाल्या तर मान्य करा. कारण इकडे लोकप्रतिनिधी आले तर आम्ही आलो. मी काल स्पेसिफिक सांगितलं मॅडम आम्हाला सांगायचं ना. मी तहसीलदारांना फोन केला असता अजित शेलार साहेबांना पण तुम्ही हे परवानगी घेतली नाही म्हणून आम्ही काय पाण्याविना राहायचं का. अहो मॅडम आम्हाला सांगायचं ना काय मागितली. तुमची परवानगी जर महिन्याभर आली नाही तर तुम्ही करणार नाही का हे सगळं. काय पद्धत झाली मॅडम मला सांगा. आचारसंहितेमध्ये 4पेक्षा जास्त जमा करू नका तुम्ही. बाकी तुम्ही डोर टू डोर जावा शेतावर जावा मग तुम्ही अर्ज घ्या. हां काल आम्ही एवढं म्हटलं यांना काय सांगितलं काल बाजार असतो एक स्टॉल लावा आणि तिथं पाणी अर्ज भरून घ्या सगळ्या लोकांचा. नाही पण आता पाणी मागणी मागच्या तुम्हाला 25 तारखेला सोडतो आता 1 तारखेला आमची जर तुम्ही करताय ठीक आहे. शेतात पाठावर वगैरे जाऊन पण मला सांगा मॅडम तुमचे कर्मचारी किती आहेत आणि किती अर्ज गोळा केले आतापर्यंत त्या आकडा आम्हाला सांगा. आम्हाला सांगा आकडा. एका कर्मचारी दिवसात एक फोटो काढायला करायचा आहे का. आम्ही किती करा व्हिडिओ कॉल्स किती झालं सांगा आम्हाला. मॅडम दिलंच नाही यापूर्वी. आमची मोडस ऑपरेटिव्ह तुम्ही लक्षात घ्या ना. मोडस ऑपरेटिव्ह आमची लक्षात घ्या. नाही आमच्याकडे नाही. देवराष्ट्र आलेत आंबक आलेत असं बोलू नका मॅडम. आमच्या भागातली नाहीये. हे आंबकचे आहेत हे वांगीचे आहेत हे देवराष्ट्र आहेत. आता यांचं काय म्हणणं आहे की फक्त काल म्हणत होते वांगीला गरज आहे. काल परवा मॅडम आम्ही पहिल्यांदा मी अर्ज मागितलं आम्ही नंतर 17 घेऊन आलो. नंतर तुमची होती ना तुम्ही मागणी आम्हाला सांगितलं असतं आम्ही आलो असतो. तुम्ही आधी सांगितलंच नाही आम्हाला. तेच म्हणतो आम्ही. आमच्या ग्रामपंचायत कधी केले त्याच विषयावर तीच करायची पण तुम्ही परवा आम्हाला व्हिडिओ करून म्हणला 25 तारखेला पाणी सोडतो म्हणलं. आज तुम्ही ह्याच सांगितलं 1 तारखेला सोडतो. ती कशासाठी मॅडम असं. मॅडम 2 दिवस पगार कालवायची शेतकऱ्याला काय वाटू व्हायची होईल तुम्ही आमच्या भागात चिमणीला त्याला पाणी नाही. सगळी चर्चा काल यांचे कर्मचारी फिरत होतो फोटो काढायला उसाचं काल आणि ती माझ्या दिवसात फोटो काढते देऊ
किती चौथं? चौदा तुम्ही बातमी लावतात पत्रकार आमच्या भागात विश्वास नाही पत्रकार पहिला मुद्दा काय मागण्याचं शेतच काय नाही ना. कळवायला तोंडात चालत नाही ना त्याला शेतकरी इथे येते पाणी आहे ना. आम्ही दिवसभर होतो उगाच सोडता येईल. कमी आला सोडता येईल. अहो, पण तिथं जर मागण्याचं नसेल तर तिथं आमच्या इथे जायचं काय? शहर आहे. त्याच्यासाठीच एक तारखेला सोडायला लागलं. एक लाख सोडायला आम्हाला लागलं. एक तारखेला सोडून दुसऱ्या तारखेला कसं येणार आहे का सांगा? हो मॅडम, एक तारखेला पाणी सोडून ह्या माणसाने काय फास लावून घ्या का पाक पिकं जळायला लागले असं ते काही करू नका, पण मागणी अर्ज नाही करायच पाहिजे का करू द्या का इथं फास लावून मागणी अर्ज लागतात हो. हे काय माझा अहो, केस मागणी नाही. अर्ज बंद करा की. तुम्हाला एकदा तरी मॅडम, पाणी आपण एक लाख सोडणारच जरा आहोत. 2 मिनिट हो तुम्हाला वेळ असेल मॅडम तर आम्हाला एक तारखेला पाणी नको आहे कारण की 1 तारखेला पाणी आलं की 10 तारखेपर्यंत पाणी येत नाही ना असं काय विचार करता तुम्ही आमचं किती नुकसान होतं माहिती आहे का वाटानं जरी पाणी सोडलं का नाही तर विहिरीत पाणी यायला 5 ते 6 दिवस लागतील हे मी आता आम्ही 2 वेळा येऊन हेच सांगितलं वकील साहेब. आणि तुम्हाला बघायचं असेल तर चला आमच्या गाडीत तुम्ही आमचं क्षेत्र बघा माझं वैयक्तिक बघा किती नुकसान नसेल तर आम्हाला नुकसान भरपाई द्या सूट नका पाणीतून अहो काय नुकसान भरपाई देणार आहे नुकसान भरपाई काय देणार आहे? आज आलेला आम्ही 3-4 लाख रुपये खर्च केला बघू वाटा रडायला लागलो त्या पिकाकडे बघून आम्ही काय करायचं आम्ही काय एखाद्या शेतकऱ्याला आत्महत्या केल्यावर मग पाणी सोडणार तुम्ही बरं, आज 11 दिवस झाले पत्र देऊन सुद्धा त्यांना कळवून सुद्धा. तुम्ही बी एक शेतकरी वर्गातलं जायचा तुम्ही सुद्धा काहीतरी शेतकऱ्यांची जरा व्हायचं हे केलं पाहिजे मॅडम तुम्हीच बोललेला 25 तारीख सांगितलेली आता तुम्ही हे सांगितलं. आम्हाला 25 26 सुद्धा नाही 25लाच पाणी आलं पाहिजे तुम्ही तिथं डॅम बंद करा आणि सोडा जे आहे 4 गावांची मागणी एवढ्या गावालाच पाणी सोडा मोर पाऊस काळ भरपूर झाला त्यांना तलाव बंधारा भरपूर आहे तिकडे पाणी साठ पाहिजे तुम्ही ह्या भागात दाखवा तलाव बंधारा हा अंबकचा तलाव चिमणीला प्यायला पाणी नाही तिथं पूर्ण तलाव कोरडा आहे कसं पाणी प्यायचं रानात गेलं तर घरात कशा भरून यायला लागते त्यापासून अहो निवडीपासून मागच सगळ्यांनी गरज आहे पाण्याची फक्त लोक इथे पोचले नाही प्रॉब्लेम विषय काय झाला मॅडम काय म्हणतात मागीवाल्यांनी गरज आहे नाल्यात चाला येत नव्हतं, आलं गळून पडलंय बघा आता. मागणी अर्ज आले अंबरचे? तुमच्याकडे पत्र तरी आलंय का? पत्र तरी आलंय का अंबरचं? तो वांगीचं इकडून आलं. पत्र आलंय का पत्र? बाबा मॅडम मागणी अर्ज करण्यापेक्षा तुमचं कर्मचारी प्रत्येक भागात फिरलं पाहिजे त्यांनी मागणी अर्ज केलं तुमचं कर्मचारी पंख्या खालनं उठणं ती बघा. ते कुठल्या शेतकऱ्याकडे गेले सांगा तुम्ही कुठला कर्मचारी आता सांगा आमच्याकडे अहो, हे कर्मचारी एकाकडे गेला म्हणजे झालं का या भागात योग शेतकरी आहे का सांगा तुम्ही मॅडम ह्याच्या पुढेही मागणी अर्जाचं होणार नाही तुम्ही ते डोक्यात काढून मागणी नका. अर्ज सोडून होणारच नाही. मागणी अर्ज तुम्ही काढून नका बरोबरच नाहीये. आणि काय पाणी सोडत नाही का? बाबा ह्याच्या अगोदर मॅडम ह्याच्या अगोदर मी साहेब तुमचे पदाधिकारी होते रिक्वेस्ट केले की पाणी सोडत होते असा आम्हाला त्रास त्यांनी मागच्या वर्षी कधीही किती दिला तारखेला नाही पाणी आलं होतं तुमच्या इथे? मागच्या वर्षी किती तारखेला मागच्या सोडलं? अर्धा पाऊस काय आहे का? आपण 4 वाजता पाऊस होता यावेळी पाऊसच नाही. काय सांगताय? कधीपर्यंत पाऊस मॅडम, पडेल? आमची इकडे पाऊस नाही, आम्ही एक काय कुठे- माहिती आहे? तुमच्या सांगलीला पाऊस पडला म्हणून वांगीच बागात भिजत नाही बाकी कुठेच पाऊस नाही पडला. पाऊसच नाही ना पाऊसच नाही पडला. तुम्ही आता मी काय सांगतोय खरी परिस्थिती बघायचा आम्ही आजपर्यंत लागले तुमच्या शासकीय कार्यालय, शासकीय भाषेत लिहिलं. नाही, नाही, काय काम पाऊस करून नाही? वकील साहेब आपण इथं ठिया बाळगत बसूया बाहेर काय बस झालं आता काय त्यांना काय कळत नाही त्यांचे वरिष्ठ येऊ दे तोपर्यंत उठायचं नाही बसूया इथं नाही बसवून टाळा घाला मग काय नाही ते चालू ladies करा. आहे त्यामुळे नाही तर आतापर्यंत तरी टाळा घातला असता चला. अहो, एखाद्या- बसूया बाहेर. एखाद्या तारखेला- तुम्ही असं करू नका समजा तुम्ही शब्द दिला होता ना 25 तारखेला 25 तारखेला सोडा ना पाणी 5 दिवस तुम्ही लेट सोडलं तर मग रानात पोहोचायला 10 दिवस पाणी लागतं काय करा 10 दिवसात त्या पिकांनी सांगा आपल्याला 1 दिवस पाणी प्यायला नसेल तर आपला जीव कोमावतो त्या पिकाने काय करायचं त्याला काय तोंड आहे का बोलायला मला पाणी नाही बाबा पाणी दे म्हणून मॅडम तुम्ही जसे कायदे सांगताय मी तुम्हाला काल विनंती केली होती तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना नोटीस काढा तुम्ही त्यांच्यावरती डिस्प्लिन ॲक्शन घ्या माझा दुसरा आहे की नाहीतर आम्ही FIR दाखल करू अतिशय वाईट अवस्था आहे काय विषय होता? कशासाठी FIR कशासाठी? काम चुकारपणा आता आमच्या शेतकऱ्यांना नुकसान होणार लाखो रुपयाचं कोण भरून देणार तुम्ही पाणी रिस्पॉन्सिबिलिटी अल्टिमेटली तुम्ही आहात ना तुमची लायबिलिटी आहे ही आमच्या शेतकऱ्यांचे जे काही नुकसान लाखो रुपयाचं होतं आहे ते तुमच्या कर्मचाऱ्यांमुळे होतं आहे आणि त्यांच्यावरती रीतसर FIR दाखल झाली पाहिजे आणि तुम्ही त्यांना शोकच दिली पाहिजे असं मी परवा पण म्हटलं तुम्हाला रविवारी येऊन ग्रामपंचायतीला हे नोटीस लावून जात आहेत रविवारी हा आता व्हिडिओ दाखवला 20 कर्मचारी तांदळे बरोबर का? Permanent staff आणि तिथे हे वांगीला लोक माहिती आहे. गेलेले.
परमनंट स्टाफ किती आहे माहिती आहे? मग रविवारी एक स्टाफ अहो ऐका सांगतो स्टाफ किती आहे ते सांगतो मी तुम्हाला. एक डेप्युटी इंजिनियर आहे, ठीक आहे? अहो, त्यांचं ऐकायचं ऐका नाही आम्हाला. मग काय काय मग तुम्हीच बघा. नाही, नाही. त्यांचं ऐकायचं नव्हतं, इथपर्यंत आलंय. हे नव्हं, तुम्ही परमनंट काम हो का परमनंट काम त्यांनी विचारलं नाही नाही परमनंट चार इंजिनियर असतात काय वांगीला, त्या जागी मी एकटा आहे, ठीक आहे? स्थापत्य सहाय्यक एक लेडीज मॅडम आहे, ते आता 2 महिने झाले जॉईन झाले. टेक्निकल स्टाफ 2च आहे, सगळा मिळून पूर्ण वांगी सेक्शन नाही होय. हे म्हणतात कंत्राट, शिंदे साहेब म्हणतात की कंत्राट विसरून माणूस दिलाय, आमच्याकडे पर्यायच नाही. तर परमनंट स्टाफ 2च आहे. तुम्ही शासनाला कळवा ना, शासनाला कळवा. कर्मचाऱ्यांना पाणी सोडू शकत नाही तुम्ही, साहेब कळवले. कर्मचाऱ्याला पाणी सोडू शकत नाही, शेतकऱ्यांना आत्महत्या करू द्या. कळवा तुम्ही. तुम्हाला पाहिजे असतं तर मी बरोबर आत्महत्या करीन. माझ्या बरोबर प्रोजेक्ट 30 लाख रुपये आहे. पाणी सुटल्यानंतर मला आत्महत्या करायची वेळ येईल. आणि जर आत्महत्या कोणी केलं तर तुमची लायबिलिटी आहे सगळी. ऐका सकाळी 8 वाजता क्रांती कारखान्यावर होतो मी. माझ्या पहिला मी डिग्रीच आहे. सांगाल आम्ही स्वतः आलोच आहे. तुम्ही म्हटले की तुम्ही पाणी सोडलं पाहिजे 25 तारखेला. पाणी सोडल्याशिवाय हो का तुम्ही पाणी 1 तारखेला सोडणार आहे ती 25 तारखेला सोडा. शेतकऱ्या वरिष्ठांशी बोलून घ्या ना मॅडम, आलं तिथे लोक. सांगा ना तुम्ही वरिष्ठांशी तुम्ही बोलून घ्या. मला मी त्या दिवशी समजावून सांगितले की फक्त 200 हेक्टर मागणीसाठी मला पूर्ण सुरू करता येईल. एका शेतकऱ्यासाठी सरकार पडतंय मॅडम, एका शेतकरीला सरकार पाडू शकतो. तुम्ही काय करताय? त्या 200 हेक्टर किंमत नाही का? हा, काय ते समजावून सांगितलंय मी तुम्हाला त्या दिवशी. आमच्या वांगीला ठराविक ठिकाणी वड्याकडे पाय टाकल्यामुळे हा सांगा की. चुकीचं आहे तुमचं. मग या 2 तुम्ही त्या पुढची बसला असता म्हणून तुम्ही असं तुम्ही की 200 हेक्टर मागणी आहे, तर पाणीपट्टी 200 हेक्टरचीच फक्त घेताय का? 200 हेक्टर शेतकऱ्याला आपल्या गरज आहे ना. मागणी आज आहे, तुम्ही एकच मुद्दा मांडता की मागणी आज मागणी आहे. तर पोरांनी 10 रुपये माहिती तर त्याला दिला चालू रानात म्हणून पैसे घालतोय आणि त्यात मी लुस्कान म्हणजे जगायचं का शेतकऱ्यांनी मारायचं एवढं सांगा. सगळं शेतकरी म्हणणं काय माहिती आहे का? 80% आज झालं पाहिजे वांगी गावात. मी काय म्हणते मग काय केलं? बरं तुम्हाला पाणी सोडायचं कॅम्प आहे तुम्ही तिथं बंद करा आणि पाणी सोडा. पाठवून कसं देणार? मॅडम आलेले कर्मचारी ही 1 महिन्यापूर्वी प्रोसेस असते तर 100% ती सुद्धा पूर्ण झाली असती. तुम्ही आता आम्ही पाणी मारणार, तुम्ही आम्हाला प्रोसेस सांगताय ही कितपत योग्य आहे? पण तुमचं काम आहे. आज मी 3 वेळा, मी 3री वेळा आहे. तितकी परिस्थिती बघा. दुसरा विषय काय माहिती आहे का? आपण आलो म्हणून रामायण कळलंय आपल्याला पाणी मागणीचं. कुणाला माहित नव्हतं. एवढं करतो तुम्ही. माझं काही नाही वाक्य, तुमचीच वाक्य आहे. शेतकऱ्यांना बोलू द्या, बोलू द्या, बोलू द्या, बोलू द्या. शेतकऱ्यांना बोलू द्या. ऑफिसमध्ये या. तुम्ही एक काय करायचं? उदाहरण दाखवा कसं शेतकऱ्याचं. कारण अहो, विश्वास इथं. 2 मिनिटं भेटू. विश्वास का नाही? तुम्ही कधी आलाय सा? तुम्ही मागल्या 15 दिवसापूर्वी आला का? तुम्ही काल आलाय काल? काल आलाय तुम्ही काल पोचलाय माझा. अहो साहेब, अहो पण मागण्याचा विषय काय माहिती आहे का? मागण्याचा आम्ही स्वतः निघून गेलो. हे पोच केलेली नाही. बरं, मला काय म्हणायचं, आमची मागणी खूप अशी काय आहे, काय मागते? फक्त मागणी अर्ज. जीव मागताय मॅडम, जीव मागताय, दुसरं काय नाही. नाही 2 मिनिटं. तुमच्याकडे कर्मचारी किती आहेत? कर्मचारी किती आहेत याचा हिशोब काढा आणि किती मागणी अर्ज कर्मचाऱ्यांनी गोळा केला त्याचा हिशोब काढा ना. लावा ना ताळमेळ. का त्यांची इफिशियन्सी नाही? त्यांचं काम नाही का? सगळं आम्हीच करायचं का? शासनाचा पगार मॅडम फुकट घेतायत का? ह्या लोकांनी अधिकाऱ्यांनी किती गोळा केले सांगा. आणि मागच्या वर्षी किती गोळा, त्याचा पण आकडा सांगा ना. मागच्या वर्षी किती गोळा केले? काहीच नाही की नाही. नवीन नियम नवीन नाही मॅडम शेतकऱ्याच्या जीवाशी ऐकून घ्या. एखादा शेतकऱ्यानं जर आत्महत्या केली तर फार मोठा पश्चाताप होईल तुम्हाला.
तुम्ही इथलं सांगताय आम्ही औरंगाबाद सारख्या ठिकाणी राहिलेलो अहो, आहे. तुम्ही आम्ही राहिला की इथे आम्हाला- इथे काम करतो आम्ही. आम्हाला- तुम्ही एक विचार करा, ही शेतकरी शेतकऱ्याची परिस्थिती आम्हाला चांगलीच माहिती आहे. ही शेतकरी आली की जर यांच्यात हिरीत पाणी असतं तर इथे काय गरज होती का सांगा आम्हाला मला? समजून तरी घ्या ना. तुम्ही आम्हाला समजून घ्या. समजून घ्यायचं, पाच लावून घ्यायची बारी आहे. अहो, तुम्ही उलट तुमचा मॉब आहे, तुमच्या मॉबने उलट आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. आम्ही प्रत्येक गोष्टीला तुम्हाला सहकार्य तुम्ही करत नाही. तुम्ही ऐकून घ्या. कधी सहकार्य केलं? शेतकऱ्यांनी आपल्याला कधी सहकार्य केलं? पाणी मागणी अर्ज द्या ना मग. मी बघा, काय बघा, करू? हे शेतकरी मागणी अर्ज जे असतो, ऐका की सगळ्या शेतकऱ्यांचा मागणी अर्ज जे असतो, बघा. तोपर्यंत महिना झाला मी तोपर्यंत काय काय त्या पिकाचं म्हणते? शेतकरी काय परिस्थिती मला करायचं? मान्य आहे ना. मी काय मग ही वस्तुस्थिती तुमच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला मॅडम कळवली पाहिजे होती. कळवते नाही, मला स्वतःला माहिती, मी स्वतः जाऊन आलेली मग तुम्ही आम्हाला त्यावेळी का नाही सांगितलं की मागणी अर्ज तुमचा पत्रव्यवहार हा सगळा 14 तारखेपासून दिसतोय. बघा ना, हे प्रकरण कधीच आहे हा? ऑफिस मधून मागणी अर्ज घेऊन मग- गेलो. असं नाही की बाबा वांगी तुम्ही अवेलेबल केली हा. वांगीत असतं. वांगीतलं इथं ठेवले. एक तर माहितीये का, अहो, वांगीतलं इथं ठेवलं म्हणजे वांगीत स्टॉक केवढा आहे? एक मिनिट, एक मिनिट, ऐका का? एक मिनिट. काय ऐकायचं नाही ती सुद्धा काय लावलं. अर्थ आहे? तुम्ही आला. बरं मॅडम, तुम्ही चुकीचं काय सांगितलं यांना ना आम्हाला? 25 तारीख सांगितली. 1 तारीख सांगितली, यांना 25 तारीख ही तर मान्य आहे का नाही तुम्हाला? हे बघा, पाणी काही मला असं हा. एकदम इथून सोड, हे माझं काही ग्रॅव्हिटीचं नाहीये. माझा पंप हाऊस आहे. मला पंप त्या हाऊस रस्त्यावर सुरू पडलेलं करायला माहिती आहे का नाही आपल्या? आलेल्या परवानगी बाहेर लागणार आहे. काढून मी स्वतःहून काय लगेच एका फक्त त्या बाहेर थोड्याशा बोला. एरियासाठी जास्तचं पाणी सोडू शकत नाही. मला हा, परवानगी रस्त्यावर द्यायला लागते. मला पडलेले अभ्यास करावा तेवढ्यात, बाकी लागतो. दुसऱ्या वेळेस. त्याच्यामुळे ते झालेलं आहे. थोडेसे मॅडम एका गावाचं नाही मॅडम. पूर्ण मॅडम हो का, तुम्ही शब्द दिलाय 25 तारखेचा, आम्हाला 25 तारखेला पाणी पाहिजे. 1 तारखेची 2 तारखेची हा अपवाद नको आहे. नाही, नाही, ही काय एका अहो, गावाचं 1 तारखेमध्ये तुम्ही समजून घ्या, 1 तारखेला म्हणजे 10 दहा तारखेला तारखेला. आम्हाला 25 तारखेला पंप चालू झालं पाहिजे. 1 तारखेला पाणी आम्ही आलो 20 तारखेला पाहिजे का? 11 तारखेला येऊन गेलो आम्ही. तुम्ही असं जर तुम्हाला पटायला नाही मला, मी काय सांगतोय, मला कर्ज मी शेतीत गेल्या वर्षी मी लॉस गेलो 10-12 लाख रुपये. औंधा सुद्धा मला तुम्ही जर लॉस मध्ये घालवत असेल तर मी तुमच्या ऑफिस मध्ये येऊन आत्महत्या करेल आणि त्याला जबाबदार तुम्ही आज चाला. कारण आता नाही दिलेच ना, आता तीच पर्याय आहे. वेळच नाही, विषयच नाही. माझ्यावर तर वैयक्तिक वेळ आली. अहो, ही काय एका शेतकरी नाही, सगळ्या शेतकऱ्याची हीच कंडिशन आहे. काय काम तुम्ही आमच्या जेवाशी घेऊ नका, आमची बायका बनवाशी करू नका तुम्ही. हातातोंडाला लोकांना पाणी द्यायचं काम करतो, काय जीवाची घ्यायचं. हा, पण आमचं पीक जगलं तर आम्ही 4 रुपये फेडणार आहे, नाही आम्हाला बँका बसून देणार नाही, त्या देणकरी बसून देत नाही ती. पीक जगलं तर तुमचं जी काय पाणी पाणी भाऊ, वाळला ऊस गेला तर देणार. नाही तर कसं देणार? पडलेल्या वर्षी पाणी नव्हतं. एकऱ्यात माझा 15 टन ऊस केला तर एकऱ्याची पाणीपट्टी कट झाली माझी. तुम्हाला आम्ही विचारलं का माझा 15 टन ऊस केला तुम्ही एकऱ्याची पाणीपट्टी का कट केली? तुमच्या नियमात होतं, तुम्ही कट केलं. आमचं किती नुकसान झालं तिथं? त्यावेळी जर तुमचं पाणी वेळेत आलं असतं तर आम्हाला तिथं अजून 10-15 टन ऊस वाढला असता. आता तीच परिस्थिती आली आमच्यावर. मग आम्ही प्रत्येक वर्षी असंच झाड दुरून मारायचं का? मॅडम, योजनेसाठी पाणी घ्यायला किंवा नाही. पाणी राखीव बघा. आता किती TMC पाणी सांगा? हा, थांबा, थांबा, थांबा. ऐका, यांचं ऐका. किती पाणी लागतं? 8 TMC, 8 TMC. ताकारीसाठी. मग का बरं तुम्हाला कशासाठी हवंय? 9.34 TMC साठी पाणी लागतं होय. आपण आता आवर्तनाच्या माध्यमातून दरवर्षी ते पाणी उचलायचं. कसं उचलणार आहे आपण पाणी? त्याचं काही नियोजन पाहिजे की नाही हो, मॅडम? आहे की नाही? मग अजून पण तर मला सांगा, आपण- नियोजन आहे ना? ठीक आहे, बरोबर आहे. आमचं 15 नोव्हेंबरला सुरू व्हायला पाहिजे, ते काही नियोजन तसं केलं. मी सोडलं पण पाणी, लोकांनी घेतलंच नाही, मग पाणी वाया गेलं. पाणी कसं अहो, विहिरीत पाणी येणार का? हाताने लावायचं, येणारच की पाणी. हे प्रातिनिधिक स्वरूपात शेतकरी आहे. शेतकऱ्याचं सगळ्यात पाणी पाहिजे असं मग कोणाचं मला असं नाही. सांगा, सगळ्यात जवळपास 15 हेक्टर लोक म्हणजे क्षेत्रासाठी गरज आहे पाण्याची. गरज आहे पाण्याची. असा विषय. 15 हेक्टर. योजना कडेगाव, खानापूर, पलूस, तासगाव तालुक्यात आहे. मिरज तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत सोनी गावापर्यंत पाणी अहो, जातं. सगळ्या- सगळे- ऐक मिनिट. थांबा, थांबा, थांबा. मिरज तालुक्यातला शेवटचा शेतकरी इथं आला पाहिजे कारण पाणी मागं पाहिजे का तुम्हाला? आता एक मिनिट. याच्या आधी पावसाळा संपला की गरज पाण्याची लक्षात घेऊन पाटबंधारे विभागामार्फत योजना चालू व्हायची. पेपरमधून बातम्या प्रसिद्ध व्हायच्या. साहेब झाले की या वर्षी पण पेपर चर्चा करायची. वाचले नाही नाही, नाही, साहेब चर्चा 14-11 तारीख आहे मॅडम. 14 नोव्हेंबर. मोहिते साहेब 14 नोव्हेंबर तारीख त्याच्या आहे. आधी काही काही ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पण पाणी चालू झाले. पाऊस आपल्या इकडे कमी प्रमाणात पडला पडला. तर हा, कधी कमी पडला तर. कमी पडल्यानंतर आता पाऊस संपूर्ण आपल्या इकडे महिनाभर जवळजवळ झाला. 2 महिने झाले. महिना 2 महिने झाले. आता पिकाची पाण्याची गरज आहे. योजना चालू व्हायला पाहिजे.
ही मागणी अर्जाचा याच्या आधी कधी विषय नव्हता मॅडम, त्यामुळे शेतकरी म्हणायला लागलाय मागणी अर्ज. लगेच आपण सवय लावल्यानंतर लगेच शेतकरी देणार नाही. हळूहळू शेतकरी मॅडम पुढल्या वर्षी आता तुम्ही एक मिनिट डायरेक्ट जर म्हणायला लागलो मागणी अर्ज द्या तरच पाणी चालू करू, शक्य नाही. पिकं राहण्यात वाळायला लागली, पिकं वाळायची काही थांबणार, पिकं तर ऊन पडते, पिकं वाळायला लागली तर शेतकरी काय करणार मॅडम? तुमच्याकडे रिक्वेस्ट करण्याशिवाय काय शेतकरी त्यामुळे पाणी लवकरात लवकर चालू. आता झाले काय मॅडम, तुम्ही एका ग्रुपला म्हणलाय 25 तारखेला, एकाला म्हणलाय 1 तारखेला, ते म्हणते 25 तारखेला चालू करा. 25 आणि 1 ला शेतकरी मग 25चं एक बोललाय का नाही? चला मागणी अर्ज हे दिवसभर बोलले. 4 तास त्यावेळी होऊन गेले. काय आहे? यांच्या अधिकाऱ्यांना माहित पाहिजे एवढे दिवस काय करतात ते. त्याला माहित नाही पाणी कुठं पडतं. आता मी बोलू जास्त वेळ घेत नाही. एक मिनिट. आता जशी तुम्ही पाणीपट्टी शेतकऱ्यांना न विचारता घेताय तसं आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की बाबा पाणी पण शेतकऱ्यांना वेळ दिलं पाहिजे. ऊस वाळायचा, टनेज मध्ये घट यायची, पैसे कमी मिळणार शेतकऱ्यांना, मग त्याच्याकडे पाणीपट्टी 6,000 8,000 करायची पण आपल्याला अधिकार नाही ना राहत. पाणीपट्टी विना तक्रार भरती कोट्यवधी रुपये गोळा होती पाणीपट्टी मॅडम. म्हैसाची होत नाही, टेंबूची होत नाही. ताकारी अशी एकमेव योजना आहे जिल्ह्यात. कसे होतात ते शेतकरी स्वतः आणून देतात का? ज्या ठिकाणी आता आपण पाणी सोडणार आहे, ज्या ठिकाणी आता आपण पाणी सोडणार आहे तिथे सर्वात जास्त ऊस येते आणि तिथूनच सर्वात जास्त पाणीपट्टी कट होते. कट होते आणि तुम्ही हे बघा सुद्धा सर्वात जास्त पुढे तुम्हाला कोण पाणीपट्टी देतं ते आम्हाला माहित नाही, पण आमच्या क्षेत्रातून आता ज्या ठिकाणी तिथून सर्वात जास्त पाणीपट्टी कट होते मॅडम. सगळ्यात जास्त पाणीपट्टी कट आता तुम्ही पाणी सोडणार त्या भागात पाणीपट्टी कट होते. कृष्णा कारखाना देतोय का पाणीपट्टी? आणि तुम्ही देतोय का? तुम्ही एक काम करा, आज आपला एक कर्मचारी गावात फिरवा. ज्या ज्या कारखान्यात डोळे त्या त्या कारखान्यात तुम्ही बदला द्या. कारखाना पाणीपट्टी नाही कट मॅडम विषय काय माहितीये का, ह्याच्या आधी शेतकऱ्यांना निधी याची कधीच गरज नसली नव्हती. ह्याच्यावर तुम्ही विचार करा. या आधीचे जे अधिकारी होते शेतकऱ्याच्या वतीने रिक्वेस्ट आहे आम्हाला आहे, 25 तक्रार. तारखेला पाणी पाहिजे. नाही, बरं, 3-4 मिनिट आमचं गाव क्षेत्रफळानं सगळ्यात मोठं आहे. आमच्या गावाला आता पाणी गरज आहे. आमच्या गावाची क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाणीपट्टी सगळ्यात जास्त कटून त्या कडेवर. आता आम्हाला गरज आहे, आता नाही मिळणार तर पाणीपट्टी कटून फायदा काय त्याचा? सगळी 100% नाही, पण यांच्या वसुली होते. मागणी अर्ज मंजूर नाही. तुमच्या कर्मचारी आम्हाला लागलाय ना पूर्ण करायचं. मागणी अर्ज शेलो साहेब नमस्कार, ॲडव्होकेट विशाल मोहिते. सर काय झालं की जलसंपदा कार्य चालू आहे आणि त्यांना आम्ही 2 दिवसावर विनंती केली होती की जनजागृती करा पाणी मागणी अर्जासंदर्भात. तर ते आता म्हणतायत की तुम्ही परवानगी त्यांना दिली नाही. आणि या ऑगस्ट महिन्यात जायला पाहिजे होते की पाणी नाही, त्यांनी म्हणले अर्ज दिले. पाणी येणार नाही. आता मोहीम पण एक त्या मॅडम आहेत, मी आता प्रज्ञा पाटील मॅडम आहेत ना, त्यांच्या समोरच बसलो. हां, ते बोलले की तहसीलदारांनी परवानगी दिली नाही असं. तहसीलदाराला 2 लाख पगार आहे. तहसीलदार 20/11/2025 कालच मागितली साहेब. रिक्षा फिरून आठवडी बाजारमध्ये स्टॉल मांडून जनजागृती करण्याबाबत नियोजन आहे तरी आणि आचारसंहिता आहे म्हणतात ते. एक मिनिट स्पीकरवरती फक्त फोन टाकतो, तेवढा शब्द फक्त सांगा. मला काय कागदावर येऊ देत ना साहेब, आचारसंहिता आपल्या तालुक्याला लागू आहे का? आपल्या तालुक्यात आचारसंहिता नाही, परंतु मतदारांवर प्रभाव पडेल अशी कोणती कृती करता येणार नाही असे निर्देश आहेत. परंतु शासनाच्या एखाद्या विभागामार्फत जर जनजागृती करायची असेल तर त्यासाठी कुठलीही परवानगीची आवश्यकता नाहीये. ठीक आहे, ओके साहेब, चालेल. ओके, धन्यवाद साहेब. ओके.
हेच त्यांनी कागदावर लिहून दिलं तर काय? अहो मॅडम आता गरजच नाही, लॅक ऑफ नॉलेज. नाही नाही आता नाही, आता नाही. तहसीलदार साहेब आहेत, तहसीलदार. तुमचा कर्मचारी पाठवा ना आजच्या आज आणायला. कोण आहे ते? तुम्ही एक काम करा तुम्ही एक काम करा, तुमचा कर्मचारी नाका पत्र घेऊन 98. पाठवा. नाही 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 नाही, एक मिनिटं मॅडम, तुम्ही आम्हाला कायदा दाखवताय. मी तुम्हाला तर तहसीलदारांचं वर्डिंग सांगितलं. कागदावर लिहून दिले का? काय संबंध आहे? काही संबंध नाही. इग्नोरन्स ऑफ लॉ आहे तुमचा. पण तुम्हाला माहित नाही का आचारसंहिता कधी लागते? तुम्ही अधिकारी आहात, मला बोलायला लावलं का मॅडम? शांत बसलो म्हणून काय झालं? मला जसं तुम्ही कायदा शिकवता ना, मी तुम्हाला कायदा सांगितलाय. मी मगाशीच म्हणलं आमच्या इथं आचारसंहिता लागू नाहीये. तुम्ही मला कायदा सांगताय, मागणी अर्ज सांगताय. मी म्हणतो ही केलेली तुमच्या कार्यालयाची घोडचूक आहे, यांच्यावरती तात्काळ यांच्यावरती कारवाई करावी. ह्यांना आत्ता शो कॉज द्या. असं का केलं? रविवारी जाऊन तुम्ही नोटीस लावता शासकीय कार्यालयात, रविवारी तुम्ही तर येता का? मला माहित नाही, हे अतिशय चुकीचं चाललेलं आहे. शांत बसलो आम्ही मगापासून ऐकतोय, हे सगळे आक्रोश व्यक्त करतायत. मूर्ख आहेत का सगळे? काय चाललंय काय? मला आत्ता इथे आचारसंहिता लागू नाही मी सांगितलेलं आहे. आणि तुमचं जर कायद्याचं अज्ञान असेल त्याला शेतकरी जबाबदार नाहीत. तुम्ही जसं आम्हाला कायद्यावरती बोट ठेवताय, मी पण तुम्हाला बोट ठेवून सांगतोय. का नाही जनजागृती केली? तर तुम्ही मला सांगितलं तहसीलदारी परवानगी नाही दिली. तहसीलदारांचं आता मला फोनवरती असं काय नाही ऐकलं. आता याला जबाबदार कोण? हे तुमचे अधिकारी. आणि तुमचा जो कायदा तुम्ही आम्हाला शिकवतात ना, तो कायद्याचं अज्ञान आहे तुमचे फार मोठं. का करा याच्यावरती कारवाई? आता जे कोण अधिकारी असतील ते, मी FIR दाखल करण्यासाठी अर्ज दिलाय. आणि तात्काळ कारवाई करा, त्याशिवाय आम्ही तो शेतकरी हलणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. सगळ्यांनी आपली शोकांतिका व्यक्त केली. तुम्ही काय इथे 3 वर्ष झालं जाईल कुठेतरी? शेवटी वर्षानुवर्ष आम्हाला इथं राहायचं आहे. आमची पिकं जगवायची आहेत, मुलं बाळ जगवायची आहेत. कसं करणार आम्ही? परवा आलो, विनंती केली. मला राग का आला? काल मी यांना सांगितलं होतं आमचा बाजार असतो त्या ठिकाणी स्टॉल लावा, जनजागृती करा. लोक तिकडे 4-5 गावची येतात, त्या ठिकाणी लोक तुम्हाला फॉर्म देतील पाणी मागणी अर्ज. काय चुकीचं बोलू सांगा? ह्यांनी स्टॉल लावला नाही काल. काय आता हे दाखवत आहेत पत्र? काय सांगितलं तहसीलदारांनी? शासकीय योजना काय मतदाराचा प्रभाव पडणार आहे का यावरती? हा, हे काँग्रेसचे आहेत, मी भाजपचा आहे, हे मनसेचे आहेत. काय संबंध आहे? हा, काय विषय? हा, आम्ही शेतकरी म्हणून या ठिकाणी आलो आणि तुम्ही आम्हाला सांगताय परवानगी दिली नाही. तुम्ही तहसीलदारांना फोन करायचा ना, का नाही? तुम्ही म्हणताय ना तुम्ही सगळे शेतकऱ्यांची मुलं आहात, मुली आहात, सांगा करायचं ना. तहसीलदार साहेब असा विषय आहे, परवानगी द्या. आमचीच यायची त्या ठिकाणी का वाट बघतायत? हे तुमचं धोरण चुकीचं नाही? लॅक ऑफ इफिशियन्सी आहे मॅडम, सरळ लॅक ऑफ इफिशियन्सी आहे. तुम्ही या ठिकाणी सक्षम आहात की नाही हा प्रश्न आमच्या मनात आला. आता तुम्ही सक्षम नाही आहेत, ही पोस्ट हँडल करण्यासाठी सक्षम नाही आहे. आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे याविषयी. परवानगी पाहिजे, तहसीलदाराला लगेच फोन करायचा. मी सामान्य आहे, मी केला फोन, उचलला माझा फोन, सांगितलं मला. तुम्ही आता कर्मचारी लावून त्यांनी कागदावर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमचा कर्मचारी लावून घेऊन यायला हवा. तोवर आम्ही इथून उठणार नाही. आणि आजच्याच दिली परवानगी तर आजच्याच पाणी सोडा. तुम्ही वरिष्ठांना फोन करा, हा विषय सांगा, विषय गंभीर आहे. काय मरायचं का शेतकऱ्यांनी? प्रत्येक वर्षी जर अशी बॉम्ब होत असेल तर एक दिवस आत्महत्या करावं लागेल. आपल्या लक्षात जात नसतील. पोराला समजत नाही, एवढं पिकाला सांभाळतोय. वरिष्ठ कोण आहेत त्यांच्यासोबत बोलूया. डॉक्टर नंबर आहे पाटोळे साहेब म्हणून आहेत, SC जिल्ह्याची मेन आहे. त्यांच्यासोबत जरा चर्चा करा. मी चर्चा केलेली एवढा खर्च करून जर पिकं वाढत शेतकरी आक्रोश काय करणार नाही? शेतकऱ्यांनी आक्रोश करायचा अधिकार बी नाही. पाणीपट्टी वसूल करायचा अधिकार ऑफिसला आहे, शेतकरी इथे येऊन आक्रोश करायचा अधिकार नाही का? त्यांचं नाव चंद्रशेखर तुम्ही पाणी आजच्याच ती मागणी ही करा तहसीलदाराकडे आणि आजच्याच पाणी सोडा. परवा येऊन गेलो, मी म्हणलं जनजागृती करा, तरी मी तहसीलदारला पत्र पाठवलं. मी काय म्हणलं काल बाजार असतो, तुम्ही स्टॉल लावा ना आमच्याकडं. आता ते म्हणले काय म्हणले तहसीलची परवानगी लागते. मी तहसीलदारांना कॉल केला होता. आता तहसीलदार म्हणले आचारसंहितेचा काही संबंध नाही आपल्याकडे. बरोबर. हां, मी सांगतोय तुम्हाला. अहो तुम्ही कशाला दिलं त्यांना? काही संबंधच नाही ना. तुम्ही ग्रामपंचायत कळवायचं ना, ग्रामपंचायत परवानगी दिली असते ना. नाही मॅडम,
तुम्ही ग्रामपंचायतीला कळवायचं ना, ग्रामपंचायतीने परवानगी दिली असती. हा विषय तुमचा आहे. महाराष्ट्रात तुमचा कर्मचारी नाही, तुम्ही स्वतः जावा तिथे लिहून आम्हाला पत्रावून. त्यांनी पत्रावर द्यायचं कसं द्यायचं, शासकीय ऑफिसचा विषय. तुम्ही शासन कर्मचारी, तुम्ही शासकीय काम करायचं. प्रत्येक गोष्ट मिटवून पण द्यायला एक हात घालता येईल तेवढंच मुद्दा उचलून जाताय. बरं मॅडम, मी आता पत्र दिलंय, मी माझं आता हे पत्र दिलं, यांच्यावरती FIR दाखल करा याच्यावरती कारवाई. चला. आणि परवा पण मी यांना म्हटलं, यांना सगळ्यांमध्ये शोकॉस काढा, काय केलं तुम्ही परवा मला सांगा. चला, माझं पत्र गेलंय परवा, आणि आता हे 2 पत्र आणि ह्यांचंही पत्र आहे. चला सांगा. मी स्पष्ट पण म्हणलंय, प्रशासकीय कारवाई करा, FIR दाखल करा. दाखवा तुमचा. चला सांगा काय करणार या विषयावरती. परवा पण येऊन गेलो मी, मला काही फरक नाही जाणवला. त्यावेळी तुम्ही म्हटलं होता हे आम्ही उपाययोजना करू, जनजागृती करू, कुठलीही उपाययोजना केली नाही. कमी केलेली आहे, ऑलरेडी केलेली आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून करत शेतकरी म्हणजे मी, शेतकरी म्हणजे मी आहे. जिथं पाणी आहे तिथं तुम्ही जाऊन पुसून काय करायचं आहे, जिथं मरायला लागले त्याला पाणी पाजा. जो पाणी देतो तिथं जाऊन काय करायचं, जिथं वल्ल बागायचं असते तिथं तुम्ही जाऊन फुटू दोन काढणार झाले किती शेतकऱ्यांच्या बद्दल जे झाले त्याच्यावर असा विषय नाही. प्रत्येक ग्रामपंचायत अहो, एक दिवस मीटिंग करून 4 शेतकरी गोळा झाले. काम करायचं आणि रोड तुमच्याकडे जेवढे तेवढे करायला लागलेत ना, जेवढी माणसं प्रश्न आहे. जो तुम्ही कर्मचारी लावून दिलाय ना, ही शेतकरी तुम्हाला कधी गाठ पडत नाही. त्यांना विचार ऑफिसमध्ये गेला, मी ऑफिसमध्ये असतो. काय करायचं? मी ऑफिसमध्ये आणखी आले, विचारावं. आम्ही ऑफिसमध्ये येऊन काय करायचं? मग खाद्य घेऊन नाचायचं का? नाही, पण मग हे म्हणतात तुमचं काम आहे का नाही शेतकरी बांधव? तुमचं काम आहे का नाही सांगा? जसं आता तुमचं क्षेत्र वगैरे वाढले काय, जिथं पाण्याची गरज आहे, आपण तसं कळवलंय की त्याचा काय प्रॉब्लेम नाही. परवा चर्चा झाली, तुम्ही काय म्हणला आम्हाला 25 पर्यंत नियोजन करतो म्हटला का नाही म्हटला? हो, पण ते वरिष्ठ लेवलवरचा निर्णय काय आहे. वरिष्ठ? केसी साहेबांनी निर्णय वरिष्ठांशी बोला, तुम्ही इथं पदावर बसले, तुम्हालाच बोलणार ना. वरिष्ठांशी बोलायला काय अधिकार आम्ही आमचा? इथं येऊन बोलणार ना. आम्ही तुम्हाला बोलणार, तुम्ही आमच्या गावासाठी यायचा. वरिष्ठ कुठं असेल त्याला हुडकत बसू का? तुम्ही वरिष्ठांना कळवलंय का परवा? काम तुमचं आहे. दोनशे हेक्टर आलाय तेवढं पाणी सोडू शकत नाही. 200 हेक्टरची नुसती पाणीपट्टी वसूल होत्या. अहो, साधा ऊस तोडून त्या ट्रॅक्टर मध्ये ठेवला तर त्याचं उत्तर कमी निघतोय उन्हाळ्यात. त्यांचं पण तेच म्हणणं आहे, मागणी आलंच पाहिजे. मागणी आली गेला, तुम्ही अगोदर काय तू घालावं ना. हो, तेच म्हणतोय ना मी. नवीन नियम काढला. नमस्कार पटोळे साहेब. साहेब, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते बोलतोय. मी वांगीतून फोन केला. आता तुमच्या या जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ताकारी पंपगृहाच्या कार्यालयात बसलो आहे देवराष्ट्रामध्ये. हां, पाण्याचा विषय साहेब गंभीर आहे. त्यासाठी आम्ही मॅडमकडे मी परवा आलो, त्याच्या अगोदर आमचे काही शेतकरी आले या सगळ्या विषयात. हां, आणि पाण्याची फार आम्हाला अडचण आहे आणि पाण्याची गरज आहे. परंतु मॅडम इथे म्हणतात की ते पाणी मागणी अर्ज भरा. हां, पण पाणी मागणी अर्ज यापूर्वी आम्ही कुठल्याही शेतकऱ्यांनी कधी भरला नव्हता, तरी आम्हाला ते पाणी येत होतं. परवा मी या ठिकाणी आलो, मी म्हटलं या विषयात जनजागृती करा. पण कुठल्याही सुरुवात जनजागृती झाली नाही आणि काही शेतकऱ्यांनी एक 40-50 अर्ज या ठिकाणी येऊन दिलेत. आणि आता आमच्या पिकांची फार वाईट अवस्था आहे. मी स्वतः मॅडम समोरच आहे, त्यांच्या कॅबिनमध्येच बसलो आहे. पण हे सगळं बरोबर आहे. आपण पाणी सोडतोय आणि ही कार्यालय जे आहे ते पाणी सोडायसाठी आहे प्राथमिकता. मग ते साहेब सोडलं पाहिजे ना, कारण 25 तारखेचं कट केलं. असाच विषय यांची सगळी शाळाच आहे. सोडून द्या विषयात. शाळा यांची सगळी. तुम्हाला आता तहसीलदारांना सांगितलं नाही, तुमचा कर्मचारी पाठवा, नाही तुम्ही स्वतः जावा. आता तुम्ही आता पोलीस तहसीलदारचा विषयच नाही. आणि आजची आज पाठी सोडा. आता गेला मॅडम बोलून काय फायदा नाही. एवढे दिवस आम्ही 4 तास आधी. हां सर बोला. नाही तर इथं आत्मदन करेल. हां सर बोला. हां बोला ना. हां बोला सर. कसं आहे की आपल्याला माहित आहे की आपली उपसा सिंचन योजना आहे. हो. आणि उपसा सिंचन योजनेचे लाईट बिल बघितलं तर महिन्याला आपल्याला बरेच
म्हणजे जवळजवळ ताकारीचा जर विचार केला तर 7-8 कोटीची लाईट बिल येतात. हो आता यामध्ये कसं आहे की आपलं जे लाईट बिल आहे ते कमर्शियल जो रेट लावला तर जवळजवळ आता ₹5.98 दर गेलेला आहे. हो हो शासन त्यामध्ये सबसिडी देतं आपल्याला, डायरेक्ट इनडायरेक्ट. हो हो आणि ते प्रति युनिट जर मग आपल्याला ₹1.16 पडतो. हो आता ₹1.16 मध्ये आपल्याला माहित असेल की 2019 पासून शासनानं त्यात सुद्धा 81% भाव, 30% फक्त आपण शेतकऱ्यांच्याकडनं वसूल करायचा प्रयत्न करतो. हो बरोबर आहे बरोबर आहे. आता ते 19 हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तरी आपल्याला आता योजना चालू केली की जवळजवळ 7-8 कोटी महिन्याला बिल येतच आहे. हो हो ना ठीक आहे. हॅलो हॅलो प्रवासामध्ये तुम्ही परत कर. मग त्यांना म्हणा ते ठीक आहे सर. ऐका ना, ते आपण पाहायचं आहे ना. हा, ते होतं घेऊ दे बिलाची वसूल नाही. 5 दिवसाला आता काय फरक पडतो तुम्हाला? 5 दिवसांत तुम्ही सोडणारच आहे मग. 5 पिकं वळून गेलो कशा पण 1 तारखेला पाणी सुद्धा आपल्या बांधव पोचाय 15 तारखेला लागत. हो तो काय राहत नाही, काढी पीठ टाकून पेटवायला लागलं आणि त्यात उड्या मारायला लागते. तुम्ही सोडणारच आहे ना 4-5 दिवसात. पाणी आला पाहिजे. तुम्ही काहीतरी डिसिजन घ्यावं. हे बघा ते 5 दिवसांनी पाणी वापरायचं असतं गोष्टी असं काही मग आम्ही वापरायसाठी मागतोय तुम्ही तुम्हाला. वापरता आम्हाला हिशोब द्यायला लागतो प्रत्येक हा, वेळेचा. तुमचा कर्मचारी लावून द्या, आम्ही पाणी कसं पाचतोय बघायला. मग तुम्हाला कळलं आम्ही वापरतोय का रस्त्यावर तुम्ही सगळे करतोय. मॉबने काहीतरी वेगळं बोलते. तुम्ही शांतपणे ऐकून घ्यायचा प्रयत्नच नाही बरं, बोलू केलाय. द्या, परवा बोला. तुम्हाला सांगितलंय की सगळं कशासाठी मागणी अर्ज पाहिजे. तुम्ही म्हणताय ना की मागच्या वर्षापर्यंत कधीच मागण्यात नाही नाही आलंय. आलंय. पण ह्याच्यामुळे काय झालं, लोकांना सवय लागली की बिना पाणी मागणी अहो अर्ज मॅडम तुम्ही पाणी तुम्हाला देताय. सांगितलं की तुम्ही पाणी सोडा भरून द्यायचं नाही आले आमचं आहे. साहेब. तुम्ही म्हटलं त्याच्यानंतर सुद्धा मोजून तेवढे जे अर्ज आहेत तेवढे त्याच्यानंतर एक अर्ज पण वाढला नाही बरोबर साहेब. समजा अर्ज आलेच नाही अजून अहो, काय साहेब, करणार? अहो, ते काय म्हणते ते आम्ही पाणी सोडणार आहोतच. पाणी सोडण्याबद्दल आपली ना नाहीये. तुमची पिकं तुम्ही वाढतात, म्हटलं सगळं मागच्या वेळेस सगळं मॅडम कळतंय 25 तारखेला आम्हाला. सोडतो. आज 21 अहो, तारीख पण आहे. त्याच्यानंतर तुम्ही एक अर्ज आला नाही बरं आम्हाला किती अर्ज मागणीचा. दिले 25 तारखेला सोडचीला लिहून द्या मला. चला लगेच भरून इथं बसून आम्ही दुसरं कामच काय करतो. सगळ्यासनी बोलू इथं बरोबर आहे. हा, तरी सांगा. किती सांगा की? 25 तारखेला आम्हाला लिहून द्या. नाही नाही किती तुम्हाला 1000 पाहिजे तर 1000 किती रुपये. अर्ज किती नाही, किती क्षेत्रासाठी सगळ्या वांगीचं लिहून देतो त्या 25 तारखेला पत्र द्या. किती चला. आहे क्षेत्राचं किती आहे? 36 हेक्टर क्षेत्र आहे. किती? 3600 3600 ना, द्या 3600चं. लगेच लिहून द्या मला लगेच. आंबोच आहे. आंबोच देतो. आम्हाला नुसत्या डॉक्टर साहेब नुसत्या वांगीचं झालंय का? नुसत्या आंबा काय? वांगीसाठी पाणी सोडणार आहे. आंबकवाले कुठे आहे ती? असं नाही का? आंबाचं किती? देवराज देवराज. सांगा की, हा, बोला, सांगेल. जे ते कर्मचारी सांगा. आहे, मॅडम असं तुम्ही कायद्यावर बॉडी मी काय सांगते? पाणी फक्त शेतीसाठी मागतो तुम्हाला. आम्हाला पाणी वाया घालवायचं नाही. 4 महिने झालं काय? नाही मॅडम काय होणार आहे तुम्ही सोडायचे सोडणार आहे पण लोकांचा रोज तेच सांगायला लागले, पाणी सोडणारच आहोत आपण. आपण त्याला मग त्याला- एवढं शेतकरी कळवळ देत नाही तुम्हाला काय तुम्ही आता माणसं आहे काय मला वेळ समजायचं. काय झालं? आमच्या हातात नाही. तुम्ही तुम्ही सांगितलं तर काही वर तर सांगितलंच नाही तर कसं सांगितलं नाही. दोन वर्ष मंत्री पाणी सोडणार नाही त्याला जातो घ्या. तुमच्या हातात नाही. बरोबर आहे. एक मिनिट, तुमच्या हातात नाही. तुम्ही 25 तारीख कशी दिली? बरोबर कशी दिली तुम्ही 25 तारीख? तुम्ही कोणाला बिन विचारलं कशी दिली 25 मला मी तारीख? तेव्हा हे पण सांगितलं होतं की माझ्या हातात फोन होऊ नाहीये. द्या. तरी पण मी तुम्हाला पाटोळे साहेबांच्याकडे जायचं कुठल्याच भागात हा तेवढे त्यांना किती वाढवा. जणांनी पण सरकारला पत्र पाठवलंय असं की नाही? असतं. ते एक पण द्या मला. हा, ते आहे का पत्र? हा. दुसरे आम्ही करून देऊ. आपण सरकारला आणि सरकारचा पण एक प्रश्न आहे ना. कट करू द्याल ना. शेतकरी वसूल करून द्यायची. तुम्ही आता असं आहे का आमची पिकं वाढली म्हणून आता काय तुम्ही नुकसान देणार आहे सगळं? सगळे पिके दिसायला वाढवतात. उसके- पिकं काय वाढवणार? पाणी नाही म्हणून पिकं वाढले ती. पाणी चिमणीला पेला विहिरीत पाणी नाही. जर असतं का नाही तर सगळा ऊस पिटवून देतो.
जर पाणी विहिरीत असेल तर आंबगनं कुठले कर्मचारी आहे? अहो, बरं का आमच्या भागामध्ये पूर्ण बेडकी आहे पाणी पर्यावरण उतरत नाही विहिरीत. आंबगनं कुठले कर्मचारी? सांगा आता त्यांना. तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये पण आपण जाऊन पण अहो ते काय विचारत त्याचं उत्तर द्या ना. असं आपण जनजागृती म्हणताय की नाही, आमचा एकच कर्मचारी मॅडम 19/11 तारीख आहे. हे केलंय कधी केलंय हे केलंय म्हणतात मॅडम मी. परवानगी मिळण्याबाबत ग्रामपंचायतीमध्ये जाऊन आपण अंबकच्या आलोय. भेटून तिथं सगळ्यात येऊ. त्यांना विचारावा कधी आलोय. ग्रामपंचायत सदस्य आहे का नाही ती सगळं काही गरीब तिथं गेलेलं नाही. एखादाच गरीब गेलाय तो इथं आलाय. ज्यांचं घरचं त्यांनी मागणी केल्यामुळे आता म्हणताय अजूनही 1 तारखेचे परमोल मिळतात. 1 तारखेला तुम्ही मला अर्ज द्या, तुम्हाला मी तालुक्याला शिकला असता गावात तेच बोलतोय ना मी. द्या अर्ज तुम्हाला. तुम्ही नुसती शिक्का हा असं चालू कसं आहे ठेकेदाराची कामं पूर्ण आहेत. असा काही आणि विषय नाही. ठेकेदारांना संरक्षण देण्यासाठी असा काही विषय नाही. एवढं शेतकरी ओरडतात तुम्हाला पाणी सोडायला अडचण आहे. माझ्याबद्दल काय सांगा? वरूनच निर्णय पाहिजे नाही योजना चालू वकील साहेब मी परवा मॅडमला प्रश्न विचारला तुम्ही अर्ज केले पाणी पुरवठा करताय एका शेतकऱ्याने अर्ज केला का पण दिस पाईपलाईन टाका म्हणून हा सांगा आता. बरोबर आहे बरोबर आहे. एक बोलू. 1 मिनिट ऐका. शेतकऱ्यांनी विरोध केला असताना तुम्ही पायपा टाकल्या तेव्हा तुम्ही जागृत राहिला असा. आणि आता पाणी सोडायला जागृत नाही तुम्ही. शेतकऱ्याला अर्ज मागितला का बाबा हे तर पाईप टाकायला माहिती. तर ती जागा काही तुम्ही ऍक्वायर केलेली नाही तरी पण शेतकऱ्याने जबरदस्ती पाईपा टाकली आणि आता पाणी सोडताना तुम्हाला अर्ज पाहिजे शेतकऱ्याच नाही त्यावेळी शेतकऱ्याला वापरायला लागलं की ही योजना मग काय करा पाणीपट्टी कट करताना आपण शेतकऱ्याचा अर्ज घेतल्याशिवाय करायचं नाही. त्यातच नमूद आहे त्या पाणी मागणी अर्जात की शासकीय नियमानुसार पाणीपट्टी कपात करावी आणि आम्हाला एवढं पाणी द्या. म्हणजे हे दोन्ही आता यंदा सुरुवात झाली नाही याची सवय आवड शेतकऱ्याला तोपर्यंत तुम्ही काय शेतकऱ्यांचा जीव घेणार का? म्हणजे असं आहे का? असं आहे की म्हणजे त्यांचं मत असं आहे आपण या अर्जाला दोन दिवसात या अर्ज ग्रामपंचायतीमध्ये दिले. 2 दिवसात उद्या आमचं लाईट बिल कट हो, हो, अध्यक्ष अहो, वसुली करायचं काम शेतकऱ्याला ऐका ह्या पोकळ चर्चा करण्यात काय अर्थ नाही. मॅडम तुम्ही पाणी 25 तारखेला सोडणार का नाही एवढंच सांगा. नसेल तर इथं एखादा माणूस माणूस मरेल एखादा. 1 मिनिट आता मुख्य असं काय आहे त्याच्यापुढे मागणी केली. मागणी अर्ज नाही. मागणी अर्ज मागणी अर्ज. मागणी अर्ज हीच अर्ज नाही मॅडम. या मागणी अर्जाच्या मागे दडू नका. याच्या मागे भरपूर गोष्टी आहेत. आम्हाला काढायला लावू नका. नसेल तर सरळ टाळं करून आंदोलन करूया, पत्र द्या. ऐकायची काही गरज नाही त्यांचं. त्यांना ऑलरेडी पत्र दिले की आंदोलन सांगते किती वेळा पत्र द्यायचं आंदोलन करूया काय त्याला जायचं नाही पाणी अवघड पाणी यायचं का वातावरण आमचं जळलं त्याचं काय करायचं. मग काय आहे की तुम्ही अर्जाच्या मागे जळू नका. तुमच्या काय अडचणी आहेत त्या सांगा. सगळं समजावून सांगून झालंय पुन्हा हे व्हायला लागलं. मला सांगू सगळं म्हणजे आमची आमच्याकडे किती येतंय, या स्कीमवर फसवणुकीची सगळं सापडलं आलंय. हे तुमचा प्रश्न आहे मॅडम. एकच आहे की आमचा नाही, आपल्या इथे तुम्ही आमच्याकडे कट करताय का नाही. ज्या माणसाचं पाणीपट्टी थकीत आहे त्या माणसाच्या गावात कर्मचारी काम बसला पाहिजे. हे तुमचं काम आहे का? नोटीस काढा त्याला. पुढच्या महिन्यात वरिष्ठापर्यंत मग तांदळे थांबा. तांदळे
हळू घ्या फक्त सांगतात बरं का अध्यक्ष मॅडम गडबड करून पाणीपट्टी सुद्धा तोंड बघून कटिंग करते ती. हे नंतरचा विषय आहे. पाण्याचं काय बघा, हे त्यांचं काम आहे ती. तू कशाला मग तुम्ही जावा ना ज्या विषयच बंद कर. पाण्याचं काय बोला. मला काय म्हणायचं आहे, आता अजून एक आता रूल आहे हो ऍडव्होकेट साहेब, की पिकं वाढल्यानंतर त्याचा 7 नंबरचा फॉर्म आहे, ते नुकसान भरपाई देणार आहे. त्या 7 नंबरचा फॉर्मचा काय? नुकसान भरपाई द्या. नुकसान भरपाई ते त्यांना आज देऊया. दुसरी गोष्ट, त्यांचं मोजणीचं त्यांनी टेंडर काढले पिकाचं, अजून त्यांनी मोजणी चालू केलेलं नाही, आहे. नाही. त्यांचे बरेच विषय कागदावर घ्यावे लागतील आपल्याला, वेळ प्रसंगी कागदावर घेऊ आणि त्या पद्धतीने चालू. त्यांना जर तसंच चालायचं असेल का नाही तर आपण ते मागत असतील मॅडम तर त्या कागदपत्र चालू द्या. मग ते या चला नुकसान भरपाई पाणी मग सगळ्यांकडनं करू मग द्या मला अकरा नंबर नुकसान भरपाई फॉर्म. जसा पाणी मागणी अर्ज मागताय नाही तसा ते नुकसान भरपाई काय देणार नाही. चला एक पाणी केलं. अहो तसा विषय नाही, तसा विषय नाही, पण प्रोसेस प्रमाणे तर दोन्ही बी होते प्रोसेस दोन्हीकडे शेतकरीच भरायला जातोय ना. कारण नसताना बघा तुम्ही रोज घ्यायला लागलाय. मॅडम काय काय 1ला सोडणार आहे ते 25ला सोडायचं आहे. काय विषय म्हणजे विषय काय मला समजलं नाही. अर्ज तुम्ही म्हणतात मागणी अर्जाचं काय नवीन काढले, ते नवीन नाही काढले. नाही साहेब, त्यामध्ये काय दिलं वाचा ना ते. मी वाचलं, मी 2 वेळा वाचलं ते. सगळ्यांना वाचून दाखवतो मी. ना इकडे मॅडम तुम्हाला वाचून दाखवतो. काय विषय काय तो, कोणत्याही कालव्यामधून होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे विनिमय त्या बाबतीत केलेल्या नियमानुसार करण्यात येईल. आता हा नियम, या नियमामध्ये लक्षात घ्या, नियमामध्ये विहित दिनांकापूर्वी, आता मला तुमची विहित दिनांक सांगा काय. विहित दिनांकापूर्वी पाणी पुरवठ्याकरता अर्ज मागवण्याची व पाण्याची उपलब्धता जिच्यासाठी पाणी पुरवठा करण्यात यायचा असेल अशा जमिनीचे एकूण क्षेत्रफळ. मी ॲग्री करतो, मागायचं आहे, पण मला तुम्ही सांगा तुमची विहित दिनांक काय होती पाणी सोडण्याची, सांगा. आता मला तुम्ही आता कायदा सांगता ना, मला इथं विहित दिनांकापूर्वी म्हटलं 15 नोव्हेंबर 15 कुठं लिहिलं, दाखवा मला आता तुमचा पुरावा. रोटेशन कधी असतं, रब्बी खरीप. दाखवा विहित नियंग. हा नाही नाही नाही, आता तुम्ही कायदा, मी सांगतो ना कायदा. नाही 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 नाही, मला 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 तुमची विहित दिनांक सांगा विहित दिनांक. चला नाही नाही, आता ही विहित दिनांक मला सांगा. आणि विहित दिनांकापूर्वी काय करायचंय तुम्ही, पाणी पुरवठ्याकरता अर्ज मागवण्याची पाण्याची उपलब्धता. त्या अर्जात तुम्ही आम्हाला सांगा. नाही मॅडम, ऍक्ट नाही, तुम्ही ऍक्ट सांगतो, मी ऍक्ट काय म्हणतो तुम्हाला सांगतोय. तुम्ही मला सांगा तुम्हाला किती क्षेत्रासाठी पाणी पाहिजे. नाही, तुम्ही कायदा काय सांगतो, मी दुसरा काय नाही, मी कायदा सांगतो मॅडम. कायद्याने काय सांगितलं तुम्हाला सांगतोय. कायदा काय म्हणतोय बघा, कोणत्याही कालव्यामधून होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे विनियमन त्या बाबतीत केलेल्या नियमानुसार करण्यात येईल. नियम काय सांगतोय, अशा नियमामध्ये विहित दिनांकापूर्वी, ती विहित दिनांक आम्ही कळवायची का तुम्हाला. विहित दिनांक कोणी कळवायचे, शासनाची दिनांक आहे. आणि त्यापूर्वी काय करायचं हे लक्षात घ्या, विहित दिनांकापूर्वी पाणी पुरवठा करता अर्ज मागवण्याची, अर्ज मागवायचे हां, व पाण्याची उपलब्धता ज्यावेळी पाणी पुरवठे करण्यात यायचं असेल अशा जमिनीचे क्षेत्रफळ. आता ही जबाबदारी कोणाची आहे बघा ना साहेब. विहित दिनांकाची तुमची सांगा मला, तुमचं जे प्लॅनिंग ठरलं असेल, नाही जलसंपदाचं काही प्लॅनिंग ठरलं असेल, तुमचं एक नियोजन असेल वार्षिक नियोजन, त्याची तारीख मला सांगा की ताकारीचं पहिलं आवर्तन तुम्ही कधी सुरू करणार होता, ती विहित दिनांक सांगा विहित दिनांक तुमची. आपण जेव्हा रोटेशन सुरू करतो तर रब्बी साधारणपणे रब्बीचं 15 नोव्हेंबरला सुरू होतं, पण ह्या वर्षी पाऊस जास्त होता. नाही ते सांगू नका, कायद्यात तसं नाहीये. कायद्यात तसं दिलंय का. नाही GR आहे का तसा, GR शासनाचा नाही. नाही साहेब, शासनाचा GR दाखवा तसा. नाही विहित, माझा विषय एवढा आहे. नाही माझा विषय चुकीचा आहे मॅडम, चुकीचा आहे. तुम्ही अधिकारी आहात, तुमची विहित दिनांक मला सांगा आणि त्याच्यापूर्वी तुम्ही काय उपाययोजना केली ही सांगा मला. तुमची जर विहित दिनांक 15 नोव्हेंबर असेल, 15 नोव्हेंबर आहे. हा मग ठेकेदारांची कामं 15 नोव्हेंबर पर्यंत झालं नाही, त्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना वेठी धरता, हे त्याचं कारण आहे. दुसरं काय तुम्ही शेतकऱ्यांना एका अर्जासाठी वेटीस धरू नका. शेतकऱ्यांचं पीक तुमच्या अर्जापेक्षा खूप मोठं आहे.
तो कर्ज काढून पैसे घालतोय. तुम्हाला मी सांगतो व्यवस्थित ते पैसे 2-3 लाख रुपये कर्ज काढून तो शेतात घालतोय. तुम्ही एका अर्जासाठी ती गोष्ट अडवून धरू नका आणि टोकाच्या संघर्षाची वेळ आणू नका. मी काय म्हणते, शेतकरी एवढं करतो तर फक्त माझी नाही ओके नाही ठीक आहे ओके. मला सांगा मला नाही सोडा. तुम्ही 25 लोकांनी सोडा आमच्या गावात लगेच इथंच शेतकरी बोलत इथंच. नाही पण माझा मुद्दा एवढा आहे की पाऊस काळ जास्त झाला म्हणून पाणी न सोडायचं असं काही आला नाही यार मग हे ठरवणार कोण पाणी वापर संस्था तुम्ही आता परिवर्तन वसुलीला शेतकऱ्याला माझा वसूल दाखवून जातोय वसूल तुम्ही करताय. पुढे काय काहीच नाही तुमच्याकडे. कशा आधार तुम्ही करताय? 100 टन ऊस गेला एका एकरामध्ये जरी तरी ही 4 एकराची पाणीपट्टी कट करते ते टनेजवर. पण कशा आधार सांगितलं पाहिजे किती मापताय का तुम्ही मापलंय का तिथं मोजणी करायची कवा करायचं मोजणी केली का बिन मोजणी तुम्ही वसूल करता येतात. वसूल करायची नाही का तुम्ही? ते काय किती वसूल तुम्ही करताय? सरळ तुम्ही शेतकऱ्यावर अन्याय करता. अरे मोजणी कुठं चालू जाऊ द्या आता. मला सांगा मॅडम मोजणी काय सांगत नाही तुमच्याकडे. तुम्ही सगळे मागणी अर्ज देणार नाही तरी आम्ही कोण बोललोय तुम्ही विहित दिनांक सांगा माझी सांगा विहित दिनांक. नाही देतो तुमचं विहित दिनांक सांगा मला. चला विहित दिनांक सांगा नियमानुसारच बोलतोय मी आता बाहेर आउट ऑफ द बॉक्स काय बोलत नाही. जबाबदार ऐका मला ऐका 2 मिनिटं आमचं ऐका. तुम्ही जबाबदार आहे तुम्हाला त्रास देणं आमचा उद्देश नाही. तुम्ही एक महिला आहे तरी सुद्धा सांगतो ऐका तरी पण चालले ऐका की काय सांगा सॉफ्ट चाललंय. नुकसान आमचं होणार आहे. शेती आमची वाढते त्यांची वाढत नाही. ऐका की वरिष्ठ अधिकारी आहे तुमचा इथं स्टाफ आहे. ऐका की 2 मिनिटं तुमचं काहीतरी वर्षाचं नियोजन असेल बाबा. पहिलं तुम्ही सांगताय 15 नोव्हेंबर आहे. दुसरं कधी आहे तिसरं कधी आहे. तुम्ही जर हे सांगितलं असतं ऐकून घ्या. हो साहेब नीट काय असेल ते उत्तर द्या ना. आज तुमचं काही खरं नाही तुम्हाला शेवट. हो बरोबर आहे. ऐका आम्ही 3री वेळा येते याची प्रत्येक वेळेस खोटं बोललाय तुम्ही. पहिल्या वेळी सांगितलं काम अपूर्ण यात 15 डिसेंबर आहे का थांबा किती आहे 1/12 आणि तुम्ही 15 नोव्हेंबर कसं सांगताय. ठीक आहे इथं नाही मॅडम हा विषय नाही माझा विषय स्पेसिफिक आहे. हे पत्र 19 अकराचं आहे. पाऊस जात आहे तुमच्याकडे पर्जन्य मापक आहे. बरोबर आहे. आपल्या नाकारी योजनेच्या लाभ क्षेत्रात एवढा पाऊस पडला याच्यावर तुमचं म्हणणं आहे का काय? बोला मागणी अर्ज पण देऊ नका. समजा आम्ही पाणी सोडू पण काय समजा नाही सोडलंच पाहिजे. उपकार नाही मॅडम हे उपकार नाही ते. समजा आम्ही पाणी मागणी अर्ज घेतले नाही आणि लोकांनी समजा उसने नाही दिल्या तर त्याच्यामुळे काय होईल की आमचं लाईट बिल थकीत राहील. काही स्कीम बंद पडेल. स्कीम बंद पडल्यावर पुढल्या वर्षी आपण कोणालाच पाणी देऊ शकणार नाही. हे सरकार बघल आम्ही बघेल तर सरकार आम्ही बघून घेऊ. बघू आम्ही बोलून घ्या. कुठला शेतकरी पाणीपट्टी भरत तुम्ही नाही पाणी सोडणार का नाही एवढं सांगा तुम्ही आता. हे नियोजनाचं एक पण टाईप कधी केलं बरं 2019 काल
हो या वकील साहेब सांग किती विषय? हो या की बाहेर काल टाईप केले जरा 2 मिनिटं अध्यक्ष. अहो होणार नाही हो तुम्ही ऐका चुकीचं होईल ते. आत्मदान करेल मी. ऐका पोलीस आता जाऊन निर्णय घेऊन ऐका ना. तर ही गोष्ट मार्गी लागणार आहे अन्यथा मार्गी लागणार नाही साहेब तोंडामध्ये किंवा चिंचणी माझा कार्यालयाचा अधिकारी इथं पाहिजे आपण चुकीचं बोलतो पाहिजे बघा काय आपण पोलीस मॅडम आहे. प्रशासनाला रितसर पत्र देऊन आपण पोलीस प्रशासनाचा विषय घेऊ पोलीस प्रशासन इथं नाही इथं आहे, आहे. काय असलं तरी आपण आहे. सगळे बरोबर दिसत नाही, आपण बाहेर थांबूया. आहे ते पोलीस. वाईट काय बोलणं आपल्या पाण्याची आपण मागणी करतो. होणार नाही तसं तुम्ही अहो, ते ऐका ऐकायलाच तयार नाही तर तुम्ही कशाला उगाच आमचा पण बीपी हाय व्हायला लागला राव. आम्ही आतापर्यंत काहीतरी यंत्रणा लावल्या असत्या. आम्ही व्यवस्थित थांबलो. नाही हो निसर्ग गेलं पाहिजे भाऊ नाही काय उत्तर होणार नाही तुम्ही वरडून काय बसायचं इकडे बसा. या. बसा खाली खाली बसा. बसा खाली. बसा. अहो, तुम्ही तुमची कामं चालू करणार आम्ही बसू का इथं बिना पाणी मागणी अर्ज पाणी मागणी अर्ज. बिना आडापाड्या बसू का तुम्ही डबल घेऊन आला आम्ही चॅसला पे करणार घरात सकाळी. यांना हो मॅडम. हो. तुम्ही आता म्हणता घाबरत नसतो त्यामुळे ते माझा येतो दुसरा काय नाही. मॅडम तुम्ही आता आम्हाला विहित दिनांकाची तारीख सांगा तुमचं काय होतं प्लॅनिंग आम्हाला सांगायचं. माझं लेटर आहे तुम्हाला दिलं तिकडे ते रिसिव्ह आहे ते पत्र घेऊन या ना दिलेले तिथे 2 अजून एक आहे तुम्हाला खुर्च्या देते की मी त्याच्यात काय आम्हाला वर खाली बसवता अजून एक पत्र आहे मॅडम एकत्र वरती अजून एक पत्र आहे शेवटी पत्र आहे. असं काय सगळ्यांनीच कशाला खाली बसायचंय आणतो खुर्च्या आम्ही तुमच्यासाठी हे साहेब इकडे गेले. योजनेची माहिती घेऊ आता त्यांना त्रास होत आहे शेतकऱ्यांना तर सगळ्या योजनेची माहिती घेऊ मॅडम तुम्ही एक पण आवाज पण सोडलं नाही. तरी तुम्ही एवढा अभ्यास नाही बोलताय मॅडम. सोडायची भूमिका आम्ही असतो. तुम्ही काहीच बोलू नका. रे रामा काहीच बोलू नको. काय चाललंय एवढं बोलू पण तुम्ही इथं आल्यापासून एक आवडती सोडले का नाही सोडलं. तरी सुद्धा तुम्हाला एवढा अभ्यास असल्यावर का बोलताय की तुम्ही इथे 2-3 योजना चालवत आहे की लोकांनी पाणी नाही पाजलं तर हे पाणी थेंब सोडत आहे किंवा काय खालच्या शेतकऱ्याला जो सुरुवातीला आहे तो आधीपासून नंतर खालच्या आमच्या पुढे 200 शेतकरी नंतर आम्हाला पाणी काय माहिती आता एका जोपर्यंत याचा वरिष्ठ अधिकारी येत नाही तोपर्यंत इथं उठायचंच नाही. पाणी पाहिजे आम्हाला खाली आमचं हाणामारी टाइम येते. नाही सगळे सोबतच आहोत. सोबतच आहे काय. तुम्ही म्हणणार एकाच गावचे आहेत म्हणून आम्ही हे वडे रायबाग आलेत सगळे देव वांगे, देव रस्ते. वडे रायबाग आहे आंबक आहे वडे रायबागचे. मोहिते वडगाव आहे मोहिते वडगावचे लोक आहेत.